विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजसुधारकांपैकी दुसरे समाजसुधारक अभ्यासणार आहोत, ज्यांचं नाव आहे राजर्षी शाहू महाराज. यापूर्वीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी वर आय बटनमधील लिंक देतो आहे, नक्की बघून घ्या, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. राजर्षी शाहू महाराज. तर या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये बघू शकता हे राजर्षी शाहू महाराज. हा तरुणपणीचा फोटो आहे. मुळामध्ये आपण जे फोटो बघतोय ते फोटो सर्व हे थोडंसं वय झाल्यानंतरचे असल्यामुळं आपल्याला त्या फोटोची सवय झालेली आहे. मी मुद्दाम या ठिकाणी तरुणपणीचा जो फोटो आहे तो दिलेला आहे. तर बघा, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झालेला होता. आता हे जे घराणे आहे घाटगे घराणं, हे नंतरचं जे घराणं आहे त्याच्यापेक्षा ते वेगळं आहे. 26 जून हा जो दिवस आहे, हा दिवस महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो, पाळला जातो. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात असू द्या. म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा करतात. त्यांचं जे मूळ नाव आहे ते नाव होतं यशवंतराव. कोल्हापूरचे चौथे राजे शिवाजी महाराज. लक्षात घ्या, आपण नेहमी जे शिवाजी महाराज म्हणतो ते शिवाजी महाराज हे नाही आहेत, तर कोल्हापूरचे चौथे राजे ते होते. शिवाजी महाराज यांना मूल नसल्यानं त्यांना म्हणजे यशवंतरावांना 17 मार्च 1884 रोजी दत्तक दिलं होतं. बघा, त्यांचा जन्म 1874चा आणि दत्तक दिलं 1884ला, म्हणजे 10 वर्षानंतर शाहू महाराज यांना दत्तक देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्यांच्या पत्नीचं नाव होतं लक्ष्मीबाई. या ठिकाणी तुम्ही फोटोमध्ये बघू शकता आहेत लक्ष्मीबाई यांचा हा फोटो आहे. त्यानंतर बघा, 2 एप्रिल 1894ला वयाच्या 20व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची जी सूत्रं आहेत ती त्यांच्याकडे आलेली होती. या ठिकाणी फोटोमध्ये तुम्ही बघू शकता आहे की त्यांचं ते जे कायदेशीर वारसदार आहेत ते वारसदार त्या ठिकाणी झालेले होते कोल्हापूर संस्थानचे. त्यानंतर एक वेदोक्त प्रकरण, हे प्रकरण खूप त्यांच्या आयुष्यामध्ये गाजलं. आयुष्याला कलाटणी देण्याचं काम या प्रकरणानं केलं. आता हे नेमकं काय होतं त्याची आपण माहिती घेऊया. तर बघा, शाहू महाराज जे आहे ते नेहमी त्या ठिकाणी असणाऱ्या नदीवरती ते अंघोळीला जायचे आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत नेहमी जो एक पुरोहित असायचा, तर तो पुरोहित जो आहे तो वेदोक्त जे मंत्र आहेत ते मंत्र त्या ठिकाणी म्हणायचा. आता वेदोक्त म्हणजे वेदांमध्ये नमूद असलेले मंत्र. तर हे जे काही वैदिक मंत्र आहेत, तर हे वैदिक मंत्र यांची ओळख ही क्षत्रियांसाठी असून महाराज हे क्षत्रिय नाही. एका दिवशी काय झालं की ते नेहमीप्रमाणे आपल्या आंघोळीला गेले आणि त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्यासोबत जो एक व्यक्ती होता ज्याला या मंत्राविषयीची माहिती होती, तर त्याच्या असं लक्षात आलं की हा जो महाराजांच्या दररोज सोबत असणारा पुरोहित आहे, हा वेदातले मंत्र न म्हणता तो पुराणातले मंत्र म्हणतो आहे. आता यामध्ये फरक लक्षात घ्या, वेदामधले मंत्र आणि पुराणामधले मंत्र. तर वेदामधले जे मंत्र आहेत हे मंत्र क्षत्रियांसाठी म्हटली जायची आणि महाराज हे त्या अर्थानं क्षत्रिय नव्हते, तर ते शूद्र होते आणि शूद्रांसाठी जे मंत्र म्हटले जात त्यांना म्हणतात पुराणातील मंत्र. तर यातून त्यांना एक प्रकारची जाणीव जी आहे ती त्या ठिकाणी झाली. ती म्हणजे काय की जर मी या संस्थानाचा राजा आहे आणि माझ्या बाबतीत जर अशा प्रकारचा भेदभाव होत असेल तर इतर लोकांच्याबद्दल विचारायलाच नको, आणि त्यामुळं त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देण्याचं काम या प्रकरणानं केलेलं होतं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे चित्रामध्ये मंत्र म्हणण्याचं काम जे आहे, म्हणजे हे एक प्रासंगिक चित्र आहे. या चित्राचा आणि त्या ठिकाणचा काही संबंध नाही, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात आपण हे चित्र घेतलेलं आहे. त्यानंतर 3 मे 1888ला त्यांनी कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी केली. तर लक्षात घ्या, हा जो काळ आहे हा 19वे जे शतक आहे ते उजळायला अजून वेळ होता. 1888 सालची ही गोष्ट आहे. 1853ला भारतामध्ये पहिल्यांदा रेल्वे जी आहे ती इंग्रजांनी आणली आणि त्यानंतर एक जवळजवळ 30-35 वर्षानंतरच महाराजांची दूरदृष्टी अशी की त्यांनी कोल्हापूरपासून मिरजपर्यंत रेल्वे मार्ग जो आहे त्या रेल्वे मार्गाची पायाभरणी केलेली आपल्याला दिसून येते.
त्याशिवाय काही सामाजिक कायदे ज्यांचा अभ्यास करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामध्ये 1901 साली कोल्हापूर संस्थानात गोवध बंदीचा कायदा. आता गोवध म्हणजे गो म्हणजे आपल्याला माहिती आहे की गाय, तर गाईला मारण्यात येऊ नये यासाठीचा कायदा हा 1901 साली त्या संस्थानानं लागू केला. जो कोणी गाईला मारेल, त्या ठिकाणी कापेल वगैरे, तर त्यांच्यावरती कायद्यानं बंदी आणलेली दिसून येते आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये की करवीर सरकारचं हे गॅझेट आहे आणि यामध्ये तारीख आहे 26 जुलै 1902. तर यावर्षी काय झालं, तर मागासवर्गीय जे लोक आहेत त्या मागासवर्गीयांसाठी नोकरीमध्ये 50% जागा जी आहे त्या राखीव ठेवण्याचा शाहू महाराजांनी या ठिकाणी संकल्प केला आणि तसं जे काही गॅझेट आहे ते गॅझेटसुद्धा प्रसिद्ध केलं. यातून काय झालं की ते जे मागासवर्गीय लोक होते त्यांना नोकरीमध्ये ॲटोमॅटिकली 50% ज्या जागा आहेत त्या राखीव त्यांच्यासाठी ठेवण्यात आल्या. आणि अशा प्रकारे निर्णय घेणारे, अशा प्रकारे क्रांतिकारकपणे निर्णय घेणारे शाहू महाराज हे हिंदुस्थानातील, आता हिंदुस्थान हा शब्द या ठिकाणी यासाठी वापरला आहे की त्यावेळेचं नाव काही भारत नव्हतं, ते राज्यघटना लागू झाल्यानंतर ते भारत नाव झालं. तर त्यापूर्वीचं नाव हिंदुस्थान. तर हिंदुस्थानामधील अशा प्रकारे कुठल्याही राज्यानं निर्णय घेतलेला नव्हता मागासवर्गीय लोकांसाठी. त्यामुळंच शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक असं सुद्धा म्हटलं जाते. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात तुमच्या असू द्या. त्यानंतर 1916 साली कोल्हापूर संस्थानामध्ये 1916 साली कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचं त्यांनी आदेश दिलं. आता सक्तीचे आणि मोफत याचा अर्थ असा की त्यावेळची एकंदरीत सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती लोकांची जी आहे राज्यातील ते काही फारशी चांगली नव्हती. त्यामुळं प्रत्येक पालकानं आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवलंच पाहिजे याचा अर्थ सक्ती. आणि ते जे मूल शिक्षण घेईल ते शिक्षण हे पूर्णतः फ्री स्वरूपाचं असेल, मोफत स्वरूपाचं असेल असे त्यांनी आदेश दिले. जो कोणी पालक आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाही त्यासाठी त्यांनी दंडसुद्धा आकारलेला होता. काही ठिकाणी 50 पैसे आणि काही पुस्तकांमध्ये याचा संदर्भ आहे ₹1 दंड. तर या अगोदर म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये हा कायदा लागू होण्याच्या अगोदर 1893 साली बडोद्याचे संस्थानिक जे आहे सयाजीराजा गायकवाड, तर त्यांनी 1893 साली अशा प्रकारे सक्ती जी आहे ती केलेली होती. म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदाच हा कायदा जो आहे अशा पद्धतीनं लागू करण्यात आलेला होता. त्याशिवाय 20 मे 1911 रोजी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, जे कोणी मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना 15% शिष्यवृत्ती सुद्धा त्यांनी घोषित केलेली होती. त्यानंतर संस्थानामध्ये जो काही महसूल गोळा व्हायचा, जो काही कर गोळा व्हायचा, तर त्या करापैकी 6% कर जो आहे, आता लक्षात घ्या हा 6% हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आत्ता आपण 2023 आहोत. शिक्षणाविषयी फारशी काही आस्था असल्याचं आपल्या एकंदरीत सरकारला काही वाटत नाही आहे. आपण जर एकंदरीत आपला भारताचा GDP किंवा महाराष्ट्राचा GDP जो आहे तो जर बघितला तर त्यामध्ये सुद्धा 6%ची तरतूद ही अजूनही केलेली नाही. लक्षात घ्या, ते ध्येय आहे राज्यकर्त्यांचं, परंतु अजूनही 6% हे कुणीही कोणत्याही सरकारनं लागू केलेलं नाही. तर लक्षात घ्या, कोल्हापूरच्या संस्थानामध्ये एकूण जो महसूल व्हायचा, गोळा व्हायचा, जमा व्हायचा, त्यापैकी 6% हा फक्त शिक्षणावरती खर्च केला जायचा. त्याशिवाय अजून एक मुद्दा आहे की शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी एक मैदान त्यांनी उभारलं होतं. यामध्ये खास जे कुस्तीपटू आहेत, कुस्ती खेळण्यासाठी कुस्तीपटूंना त्या ठिकाणी विशेष असं प्रोत्साहन दिलं जायचं. विशेष प्रकारचं ट्रेनिंगसुद्धा त्या सर्व कुस्तीपटूंना, मल्लांना दिलं जायचं. तर त्यांनी खासबाग मैदान हे मैदानसुद्धा या ठिकाणी तयार केलं. हा प्रश्न या अगोदरसुद्धा येऊन गेला आहे की खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी मल्लांसाठी कुस्तीचं जे ट्रेनिंग आहे ती ट्रेनिंगची सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. त्याशिवाय आता मूकनायक हे आपल्या सर्वांना माहिती आहे की हे जे काही वर्तमानपत्र होतं, तर हे वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं. आणि शाहू महाराजांनी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली आणि एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दलित लोकांविषयीची जी आस्था आहे ती आस्था ज्यावेळेस त्यांना जाणवली त्यावेळेस त्यांनी पुढाकार घेऊन हे जे काही मूकनायक नावाचं वृत्तपत्र आहे तर या वृत्तपत्राला सुद्धा मदत केल्याचं आपल्याला दिसून येते आहे. त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना
ज्यावेळेस इंग्लंडमध्ये जायचं होतं आणि त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते त्यावेळेस उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमध्ये जाण्यासाठी त्यांना आर्थिक स्वरूपात मदतसुद्धा केलेली आपल्याला दिसून येते आहे. त्याशिवाय गोपाळ गणेश आगरकर हे जे समाजसुधारक आहेत तर यांच्या सुधारक नावाच्या वृत्तपत्रातसुद्धा त्यांनी मदत केलेली आपल्याला दिसून येते आहे. म्हणजे एकंदरीतच त्यांची दलितांविषयीची जी आस्था आहे ती आस्था मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवते आहे. त्याशिवाय अजून त्यांनी महत्त्वाचे काही कायदे केलेले आहेत. त्यामध्ये 1917 साली पुनर्विवाह व विधवा विवाह, पुनर्विवाह याचा अर्थ पुन्हा लग्न करायचं आहे आणि विधवा विवाह याचा अर्थ एखाद्या स्त्रीचा जर कधी नवरा मेलेला असेल तर त्याला आपण विधवा असं म्हणतो आणि त्या संदर्भात त्यांनी कायदा जो आहे तो केलेला दिसून आपल्याला येतो आहे. त्याशिवाय त्यांनी फक्त कायदाच नाही केला तर 1918 साली आंतरजातीय विवाह त्याला मान्यता देणारा कायदासुद्धा त्यांनी केलेला आहे. आता आंतरजाती याचा अर्थ काय की दोन वेगवेगळ्या प्रकारच्या जातीमध्ये धर्म जरी एक असेल तरीसुद्धा जर जात वेगळी असेल तर त्याला आपण आंतरजात असं म्हणतो. तर आंतरजातीय विवाहाचा त्यांनी फक्त कायदाच नाही केला तर स्वतःच्या चुलत त्यांची जी बहीण होती तर या चुलत बहिणीचा इंदोरच्या होळकर घराण्यामध्ये त्यांना सून म्हणून त्या ठिकाणी तिचं लग्न पण लावून त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे ते फक्त लोकांनी एखादी गोष्ट करायची म्हणून ते करत नव्हते तर त्यामागे त्यांची एकंदरीत मनोभूमिका अशी होती की स्वतःसुद्धा त्या बाबींची अंमलबजावणी करायची. पुढे त्याशिवाय वस्त्रोद्योग जो आहे च्या विषयी केला जाणारा उद्योग कपडे वगैरे तर त्या ठिकाणी त्यांनी त्या उद्योगाला प्रोत्साहन द्यायचं म्हणून शाहू मिलची त्यांनी स्थापना केलेली दिसून येते आहे. त्याशिवाय तुम्ही चित्रामध्ये बघू शकताय वस्त्रोद्योग जो आहे तो या अशा पद्धतीचा आहे. हे जे चित्र आहे आताचं हे त्यावेळेचं नाही आहे, लक्षात घ्या. सचित्र जरी म्हटलेलं असलं तरीसुद्धा हे त्यावेळचं चित्र नाही आहे, हे आताचं चित्र आहे. तर त्यांनी श्री शाहू छत्रपती मिलची स्थापना केलेली दिसून येते आहे. 1919 साली आता तुमच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न आलेला असेल की यांना राजश्री ही जी काही पदवी आहे आता ही पदवी मुळात त्याचा पण एक थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगतो. 1919 साली उत्तर प्रदेशातील कानपूर या ठिकाणी 13वे अखिल भारतीय कुर्मिक क्षत्रिय परिषद याचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. त्याचं अध्यक्षपद होतं शाहू महाराजांकडे आणि या ठिकाणी बघा तुम्ही लोगो जो आहे तो बघू शकता हे अखिल भारतीय कुर्मिक क्षत्रिय परिषदेचा. तर या परिषदेमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जे भाषण केलं त्या भाषणाचा लोकांवरती एवढा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला की राजर्षी ही जी पदवी आहे ही कानपूरच्या जनतेनंच त्यांना दिली. आणि पुढे आपल्याला अजून एक संदर्भ मिळेल की कानपूरच्या युनिव्हर्सिटीला सुद्धा त्यांनी त्यांचं जे नाव आहे राजर्षी शाहू महाराजांचं ते तिथल्या लोकांनी दिलेलं आहे. आता राजश्री ही जी काही पदवी आहे तर ही पदवी महाभारतानंतर पहिल्यांदाच कुठल्या तरी राजाला देण्यात आल्याचा आपल्याला एकंदरीत समजते आहे, लक्षात येतं आहे. त्यानंतर पुढे 1920 साली संस्थानामध्ये घटस्फोटाचा कायदा जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आता घटस्फोटाचा कायदा म्हणजे काय तर एखाद्या लग्न झालेल्या नवऱ्याचा आणि बायकोचं जर दोघांमध्ये पटत नसेल तर त्यांनी परस्पराच्या संमतीनं वेगळं राहायचं या संदर्भात तो कायदा केलेला होता. गंगाधर कांबळे हा एक हरिजन व्यक्ती होता. तर हा जो काही व्यक्ती आहे या व्यक्तीची एकंदरीत आर्थिक परिस्थिती नव्हती आणि महाराजांनी त्याला हॉटेल स्वतःच्या पैशातून उघडून जे आहे ते त्याला दिलं होतं. आणि एवढंच नाही तर महाराज ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणावरून जायचे तर या गंगाधर कांबळे या व्यक्तीच्या हॉटेलमध्ये चहा पिऊन ते जायचे. तुम्ही इथं चित्रामध्ये बघू शकताय बघा हे त्यावेळचं कोरलेलं जे आहे ते चित्र आहे. या ठिकाणी महाराज रथातून जात आहेत परंतु गंगाधर कांबळे हा जो व्यक्ती आहे यानं महाराजाला कप जो आहे चहाचा तो दिलेला आहे. यावरून लक्षात येते आपल्या की त्यांच्या प्रजेवरती एकंदरीत प्रेम किती मोठ्या प्रमाणात होतं. त्याशिवाय जे हरिजन लोक आहेत तर या हरिजनांना जे शूद्र लोक आहेत ना त्यांना महात्मा गांधी हरिजन म्हणायचे. हरिजन यांच्यामधून जे पैलवान होते कुस्तीपटू जे होते तर त्या कुस्तीपटूंना चर्मकारांना म्हणजे आपण ज्यांना चांभार म्हणतो त्यांना आणि वांग्यांना त्यांनी या ठिकाणी वांग्या नाही हे भंगी शब्द पाहिजे होता तो चुकून झालेला आहे. पैलवानांना त्यांनी
जाट पैलवान अशी जी पदवी आहे ती दिलीचं लक्षात येते आहे. त्याशिवाय चर्मकारांना सरदार ही पदवी त्यांनी दिलेली होती आणि जे भंगी लोक आहेत त्या भंगी लोकांना पंडित ही पदवी त्यांनी दिलेली होती. पुढे कोल्हापूरला भोगावती नदी जी आहे, पंचगंगा नदीसुद्धा त्या ठिकाणी वाहते, परंतु या ठिकाणी संदर्भ आहे भोगावती नदीचा. तर भोगावती नदीवर त्यांनी धरण जे आहे ते बांधलेलं होतं. धरण बांधलं त्यानंतर राधानगरी हे जे गाव आहे ते अजूनही अस्तित्वात आहे. तर या ठिकाणी राधानगरी या ठिकाणी त्यांनी धरण जे आहे ते बांधलेलं होतं. त्या धरणाला नाव आहे महाराणी लक्ष्मीबाई तलाव, हे त्या धरणाला नाव दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे. त्याशिवाय राधानगरीचं हे जे काही धरण आहे भोगावती नदीवर बांधलेलं. आता या ठिकाणी प्रश्न कसा येऊ शकतो की राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर वसलेलं आहे किंवा त्या धरणाचं नाव काय आहे, असा कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर राधानगरीचं हे जे धरण आहे या धरणानं एकंदरीत झाला असा फायदा की संस्थानामध्ये पाण्याचा पुरवठा जो आहे, शेतीसाठी पाण्याचा पुरवठा तो मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचा फायदा लोकांचं आर्थिक उत्पन्न जे आहे ते वाढण्यासाठी झालेला आपल्याला दिसून येतो आहे. या ठिकाणी असणारा जो काही भाग आहे तो भाग हे धरण बांधण्यापूर्वी तेवढ्या प्रमाणात सुजलाम सुफलाम नव्हता, तो नंतर त्या पद्धतीचा झालेला आपल्याला दिसून येतो आहे. 1896 साली त्यांनी सर्व जातीच्या धर्माच्या मुलांसाठी, बघा शब्द लक्षात घ्या, सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी, म्हणजे मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी ते करत नव्हते. राजाराम वसतिगृह, त्या वसतिगृहाचं नाव राजाराम वसतिगृह हे त्यांनी सुरू केलेलं दिसतं आहे. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्ही बघू शकताय की मुलं जे आहेत ते त्यांच्या वसतिगृहामध्ये, हॉस्टेलमध्ये आराम करत आहेत. महाराजांनी फक्त राजाराम वसतिगृह नाही तर जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये 32पेक्षा जास्त वसतिगृह त्या ठिकाणी उभारलेली आपल्याला दिसून येत आहेत. या ठिकाणी बघा हे जे युनिव्हर्सिटी आहे हे परदेशातली युनायटेड ऑफ किंगडममधली ही युनिव्हर्सिटी आहे. त्याचं नाव आहे केम्ब्रिज विद्यापीठ. तर केम्ब्रिज विद्यापीठानं महाराजांनी जे काही शैक्षणिक कार्य केलं तर त्याला प्रमाण म्हणून केम्ब्रिज विद्यापीठानं 1902 साली राजांना LLD ही जी काही पदवी आहे ही पदवी त्यांना दिलेली आहे. त्याशिवाय त्यांनी जे काही क्रांतिकारक निर्णय घेतले तर त्या निर्णयांमध्ये एक समाविष्ट होईल तो निर्णय असा की छात्र जगद्गुरू हे जे काही नवीनच पद आहे. आता लक्षात घ्या की हे छात्र जगद्गुरू हे पद अगोदर ब्राह्मणांनाच फक्त ते मिळायचं, इतर कुणाचाही त्यावरती अधिकार नव्हता. तर छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी या पदावरती, छात्र जगद्गुरू या पदावरती सदाशिव बेनाडीकर यांची जी नेमणूक आहे ती पीठाचे प्रमुख म्हणून, हे जे काही छात्र जगद्गुरू पीठ आहे या पीठाचे प्रमुख म्हणून त्यांनी मराठा समाजातील सदाशिव बेनाडीकर यांची त्यांनी नेमणूक केली आणि हा क्रांतिकारक निर्णय जो आहे तो त्यांनी घेतला. त्याशिवाय 1920 साली शाहू महाराजांनी नागपूर व दिल्ली या ठिकाणी, बघा हे दोन शहर आहेत नागपूर आणि दिल्ली, या ठिकाणी अखिल भारतीय बहिष्कृत परिषद जे आहे ते परिषदेचं त्यांनी अध्यक्षपद जे आहे ते भूषवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा शाहू महाराजांच्या बाजूला बसलेले आपल्याला दिसून येत आहे. त्याशिवाय महाराजांनी कोल्हापूर येथे, आता हा एक विशेष मुद्दा आहे, समाजसुधारक असताना पहिले वगैरे जे संदर्भ आहेत ते जरा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. कोल्हापूर या ठिकाणी भारतातील पहिले रेस कोर्स जे आहे, रेस कोर्स या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की जो तलाव आहे त्या तलावाच्या बाजूला रेस कोर्स त्यांनी स्थापन केलेलं होतं. बघा भारतातील हे पहिलेच रेस कोर्स होतं. या ठिकाणी घोड्यांचं जे रेस आहे, शर्यत जे आहे घोड्यांच्या, तर त्या ठिकाणी लावल्या जायच्या. तर हे पहिल्यांदाच असं भारतामध्ये घडलेलं होतं. त्याशिवाय ब्रिटिश जे लोक आहेत तर त्या लोकांच्या विरोधात, म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी शिवाजी क्लब ही क्रांतिकारी संघटना जी आहे ती स्थापन त्यांनी केलेली होती. महाराज दरवर्षी या संघटनेस 500 रुपये मदत म्हणून ते दरवर्षी त्या संघटनेस पोच करायचे. मग त्यांचंसुद्धा एकंदरीत मत होतं की ब्रिटिश हे भारतातून निघून गेले पाहिजे, आपल्याला स्वराज्य मिळालं पाहिजे, त्यासाठी हे ते मदत करायचे. आता शाहू महाराजांबद्दल कुणी गौरवोद्गार काढलेले आहेत ते आता आपण बघूया. त्यामध्ये बघा हा जो फोटो आहे, तुम्ही जर अगोदरचा व्हिडिओ बघितलेला असेल तुमच्या लक्षात आलेलं असेल, महर्षी विठ्ठलरामजी
शिंदे, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे शाहू महाराजांविषयी, सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष असे त्यांनी गौरवोद्गार काढलेले आहेत. त्याशिवाय भाई माधवराव बागल हे असं म्हणतात की ही वॉज अ किंग बट डेमोक्रॅटिक किंग. ते फक्त एक राजा नव्हते, तर ते एक लोकशाहीवादी राजा होते, असं भाई माधवराव बागल यांनी म्हटलेलं आहे. त्याशिवाय यशवंतराव मोहिले यांनी शाहू महाराजांचं वर्णन हे महाराष्ट्राचा गौतम बुद्ध या प्रकारे त्यांनी केलेलं आहे. मग अशी मुद्दा एक सांगायचा राहिला होता की कोल्हापूर या ठिकाणचं जे रेल्वे स्थानक आहे, कोल्हापूरचं रेल्वे स्थानक, त्याला जे नाव दिलेलं आहे ते नाव बघा, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. हे महाराजांचं एकंदरीत जे कार्य आहे त्या कार्याच्या निमित्तानं हे नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. त्याशिवाय बघा कानपूर विद्यापीठाला सुद्धा नाव आहे. कानपूर हे उत्तर प्रदेशमधलं एक शहर आहे. तर कानपूरला नाव दिलेलं होतं छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालय. हे कानपूर विद्यापीठाचं नाव आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की जो लोगो आहे कानपूरच्या विद्यापीठाचा लोगो, तो लोगो या ठिकाणी आहे. तर अशा या क्रांतिकारी समाजसुधारकाचं राजर्षी शाहू महाराज यांचं जे निधन आहे ते मुंबईमध्ये 6 मे 1922 झालेलं आहे.